तुम्ही दोघं मला कधीही पिकनिकला वगैरे पाठवत नाही. नेहमी शाळेमध्ये मला नो नो नोच बोलावं लागतं. बाहेर गेलास की नुसतं धडपडून येतो, मग कसं तुला पाठवणार? घरात पण तेच करतो, इस्त्री करतो, भाजून घेतो. जाऊ दे मग काम करतो मी, घर सोडूनच जातो. नुसतं सगळ्या गोष्टीसाठी नाही नाही बोलत असतात. हा जा मग निघ, जा बॅग पण देते आणि हे घे 500 रुपये, जा बघू काय करतो. जातो ते मी 500 रुपये घेऊन. एक मिनिट कपडे बदलून जातो. तर कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला आहे की चला आपण एक असा आगळा वेगळा चॅलेंज करूया, मी जो कधी केलेला नाही आहे. तर मी विचार केला आहे की चला 500 रुपये आपण काय करू शकतो दिवसभरामध्ये. अँड कधीतरी एकदा तरी सगळ्या लोकांनी आपापल्या घरामध्ये एक डायलॉग मारला असेल की चाललो मी घर सोडून, आणि मग नंतर मम्मी पप्पा जेव्हा बोलायचे की हा निघ, तेव्हा आपण गपचूप घरातच बसायचो. हे माझ्यासोबत पण झालं आहे, त्याचंच डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला मगाशी दिलं. तर चॅलेंजचं मी करतोच आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी विचार केला की चला आता दिवसभर आपण बाहेर जाणार आहे, तर पाणीची बॉटल आणि अम्ब्रेला घेऊया. म्हणून मी बॅग मध्ये अम्ब्रेला आणि पाण्याची बॉटल घेतली आहे. बहुत तेज हो रहा है. तर रूल्स असे आहेत की मी युपीआय नाही वापरणार, मी माझी स्वतःची गाडी नाही वापरणार, मी फक्त 500 रुपये घेऊन चालत किंवा लोकल जे काही ट्रॅव्हल असतं त्याच्याने करणार आहे. तर व्हिडिओचं चॅलेंज तर चालू केलं आहे, बट आता पहिला मिशन असा आहे की आपल्याला ब्रेकफास्ट शोधायचा आहे. चीप ब्रेकफास्ट. मी विचार केला की चीप एवढा चीप असला पाहिजे की 100 रुपयामध्ये ब्रेकफास्ट आपला झाला पाहिजे. ते 100 रुपये पण जास्त बोलतोय मला असं वाटतं. तर 100 रुपयामध्येच येणार. पण बघूया आता, मला पैसे वाचायचे तर मला काहीतरी चीप ब्रेकफास्ट शोधावं लागेल. मी एवढा तर लांब पर्यंत चालत आलोय, चालत. ठीक आहे, मला अजूनपर्यंत ब्रेकफास्ट साठी काही गोष्ट नाही भेटलेली आहे 100 रुपयाच्या खाली. बाकी सगळं जे भेटलं, आता रॅन्डम गोष्टी तर खाऊ शकतो, बट काहीच नाही भेटत इथे. मी जे एरियामध्ये आहे तिकडे काहीच नाहीये. ब्रेकफास्ट शोधत शोधत तिकडे आलो. आता मी विचार करतो की चला समोसा वमोसा काहीतरी भेटतं, तेच 100 रुपयाच्या अंडर येईल, तर तो ब्रेकफास्ट करून मी जातो कुठेतरी. तर आपला मिशन 1 कम्प्लीट झालेला आहे. मला माझा ब्रेकफास्ट भेटलेला आहे लेस दॅन 50 रुपीज. मला वाटलेलं की वडापाव 10 रुपयाला असेल. हा 25 रुपयाला वडापाव. हमारे जमाने में 25 रुपये एवढं महाग. मग वडापाव त्याच्यामध्ये झाला माझा 25 रुपये. आता माझ्याकडे उरले आहेत एवढे पैसे उरले आहेत. तर आता बघायचं कसा चाललाय आपला दिवस. अँड मी विचार करतो की कुठेतरी पहिला दुसरीकडे जाऊ, लंच बिंच खायचंच कामा करू का फक्त. नाही, तर मी एवढं शॉक झालो फर्स्ट ऑफ ऑल की वडापाव बघितला की 25 रुपयाला. तेव्हा तर मला असं वाटलं की इट इज डिफिकल्ट की आपण 500 रुपयामध्ये दिवस काढू शकू. आणि मला त्यांनी व्हिडिओ ही काढून नाही दिली, म्हणून मी आता चालता चालता व्हिडिओ करतो आहे. तर आता बघूया, लगेच मी माझा ब्रेकफास्ट संपवून घेतो. आता ब्रेकफास्ट माझा झाला आहे, एकदम मस्तपैकी ब्रेकफास्ट झालेला आहे. माझ्याकडे आता उरले आहेत 475 रुपीज. बट 475 मधनं एक दुःखद बातमी आहे की 5 रुपये माझ्या कुठेतरी पडले आहेत. मोबाईल वगैरे काढताना कुठेतरी पडले असावे, बट जाऊ दे, मला खूप दुःख होतं त्याचं. बट लेट्स मूव्ह ऑन. आता नेक्स्ट मिशन आहे, मला कुठेतरी करायचं आहे ट्रॅव्हल, कारण की लंच करेपर्यंत आपण करणार काय, इकडे तिकडे भटकत बसलो तर मला टाइम होईल. पण मला ते नको, ते जाऊ दे. हां, तर म्हणून मी विचार केला की चला आपण कुठेतरी ट्रॅव्हल करू. आणि आज मला रिक्षा नको आहे, कारण की 200 रुपये होतात तिकडे जाण्यासाठी जिकडे मी विचार करतोय, आणि 200 रुपये होतील तर संपला, चॅलेंज संपला तिकडे. बट म्हणून मी विचार केला की चला गपचूप आपण बसने जाऊया. बट आज मला रिक्षा नको, म्हणून 4-5 रिक्षा मला विचारायला आलं की किती जाणे काय सर, किती जाण, म्हणून नको, मी बसने जातो. लवकर भेटूया आपण. मी बस स्टॉप शोधत शोधत धावत धावत आलो. 2 बस गेला. आता मला माहिती नाही टायमिंग. 3 बस गेला, 3 बस. आजी ही 4थी बस पण सुटायला एक सेकंड लांब. माझी ही पण बस सुटायला नको, मी खूप मागे लागलेलो. फायनली बस भेटली. तर आपला मिशन 3 कम्प्लीट करायला मला जायचं होतं तलावपालीला. पण तलावपालीसाठी तिकीट होती 21 रुपीज, आणि माझ्याकडे फक्त 20 रुपये सुट्टे होते. बाकी सगळे 200 आणि 100 रुपये होते. ते तर नव्हते माझ्याकडे. म्हणून मी काय केलं, कोट नाका घेतलं. त्याच्या अगोदर ते होते 17 रुपये. आता माझ्याकडे आहेत टोटल अराउंड 456 रुपीज. आता बघूया आपण, आता त्या कोट नाक्याला उतरू आणि मग मला चालत जावं लागेल. तर मी फायनली आलेलो आहे स्टेशनला, आणि भरपूर चालत आलो, कारण की मी लांब उतरलेलो. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं मला जिकडे जायचं आहे ज्या मंदिरामध्ये, ते आहे कोपिनेश्वर मंदिर. हे बघा, हे ते मंदिर आहे कोपिनेश्वर मंदिर. मला इथे जायचं होतं, पण आता दुपारी म्हणून बंद झालं. मी आता काय करू मग दिवसभर लंच करेपर्यंत काय करू आता. मी एवढं धडपडत आलो, 11:30 वाजता बसमध्ये बसलेलो, इथे 2 वाजता पोहोचलोय. एवढं लांब आणि एवढी ट्रॅफिक होती. त्याच्यानंतर मंदिर बंद असणार, पण आता 2:30 झालेले आहेत, म्हणजे मंदिर बंद तर असणारच. आता विचार करतो की तोपर्यंत आता मार्केटमध्ये वगैरे फिरतो, मस्त पाऊस वगैरे पडतो. मी छत्री नाही काढत आहे, कारण की परत मला छत्री हातात घेऊन फिरावं लागेल. दॅट इज वाय. तर आता टाइमपास करू कुठे. आता लंच करेपर्यंत मला काहीतरी टाइमपास करायचा आहे. मंदिरही बंद झालं जिकडे मला खूप जायची इच्छा होती, म्हणून विचार केला की चला जुडिओमध्ये टाइमपास करू. टाइमपास नाही, मला खूप गरम होतं, मला थंड हवा हवी आहे एसीची. दॅट इज वाय मी विचार केला की चला आपण जाऊया जुडिओमध्ये, आणि मग त्याच्यानंतर आपण आपला 3rd मिशन करूया. दॅट इज लंच शोधायचं आहे खूप स्वस्त.
तर जुडिओ मधनं मला काहीच गोष्ट भेटली नाही. भेटली गोष्ट मला आवडली पण एक गोष्ट, बट ती मला घ्यायची नव्हती कारण की माझ्याकडे एवढे पैसेच नव्हते. इच्छा भरपूर होती बट पैसे नव्हते. काय करू? आता माझा नेक्स्ट मिशन आहे की मला लवकरात लवकर मला कारण की भरपूर भूक लागली आहे, स्वस्त मस्त लंच करायचं आहे. आता बघूया, मला लोकेशन माहिती आहे एक, बट तिकडे पण आता महाग झालंय सगळं. पण आता मग मी काहीतरी नवीन लोकेशन शोधतोय. ही बघा, ही मी ती लोकेशन बोलत होतो का. आता इथे बघूया आपण लंचचे प्राइसेस कसे आहेत. जर नाही आवडले तर परत रिटर्न मारेल. मेन्यू कार्ड तर आलेला आहे माझ्या हातामध्ये. आता बघूया याच्यामध्ये किती स्वस्त मध्ये काय लंच साठी घ्यायशो घेत असेल. हे तर ब्रेकफास्टची गोष्ट आहे. लंच साठी काय गोष्टी भेटतात का बघूया. लंच 110. हे काय पुरी उसळ भेटते, एक्स्ट्रा भाजी. अरे एक्स्ट्रा भाजी काय करायची आहे. पुरी उसळ 105. हे सर्वात आतापर्यंत मला स्वस्त भेटलं. राईस वगैरे तर मी नाही खाऊ शकत. साऊथ इंडियन घेऊ का? साऊथ इंडियन रात्री घेतो. आता एक काम करतो, पुरी उसळ घेतो, स्वस्त आहे, 105 ओनली. मला वाटलं ही माझी ऑर्डर आहे. मला 2 सेकंडसाठी वाटलं, मी पुरी भाजी मागवली, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या पुऱ्या होत्या. मला वाटलं ती माझी ऑर्डर म्हणून मी मस्त कॅमेरा चालू केला. ही आहे माझी ऑर्डर. आय गेस फायनली माझी ऑर्डर आलेली आहे. थँक्यू ब्रो. माझं लंच फायनली आलेलं आहे आणि 105 रुपीज मध्ये एवढं सगळं जेवण भेटतं. अजून आपल्याला काय पाहिजे मला सांगा. भरपूर सारे पैसे माझे वाचले आहेत बेस्ड ऑन लंच आणि लंचची जी क्वांटिटी आहे त्याच्यावरती. आता बघा की एकदम चांगलं लागतं की नाही लागतं. तर इकडे मी माझं लंच चालू केलं. मला वाटलं होतं लंच एकदमच भारी असेल. माझ्या एक्सप्रेशनवरती जाऊ नका, मी तुम्हाला नंतर एकदम नीटपैकी रिव्ह्यू देतो. लंच आपलं एकदम मस्तपैकी झालेलं आहे. 105 रुपीज मध्ये तुम्हाला एवढं सगळं खायला भेटतंय. दॅट इज मोर देन इनफ आणि भरपूर होतं. क्वांटिटी तर मला भरपूर पोट भरलं माझं, बट टेस्ट एकदम हा होती. मी तुम्हाला सांगतो रेसिपी कशी होती. पाणी घ्यायचं, मटर घ्यायचे आणि मसाला घ्यायचा, मिक्स करायचा, जरासं मीठ टाकायचं, संपला विषय. बस, बाकी काहीच टेस्ट नव्हती. ते फक्त रायत्याला जराशी टेस्ट होती, बाकी कशालाच टेस्ट नव्हती. चला मग आता मी ठरवलेलं आहे की मी आता पैसे स्पेंड नाही करणार, मी फक्त टाइम स्पेंड करणार. तर मी तोपर्यंत तुम्हाला माझी स्टोरी सांगतो की मी जेव्हा मम्मीला सांगितलं होतं, मम्मी पप्पांना दोघांना सांगितलं होतं की मी आता चाललो आहे घर सोडून. पण त्याच्यामध्ये असं झालेलं, आता त्याला वाटलं असेल की मी ऍक्च्युली घर सोडून आलोय आणि मग असा ब्लॉग करतोय. तो माझी होती स्कूलमध्ये पिकनिक आणि मला पाठवत नव्हते घरामधनं, कारण की मला त्याच्या अगोदरच आम्ही सगळे मिळून आम्ही गेलो होतो पिकनिकवरती. त्याच्यामुळे मला नव्हते पाठवते. आणि त्याच्या अगोदरच क्लासमध्ये आणि की स्कूलमध्ये मी रडलेलो. काहीतरी होमवर्क वगैरे नव्हता केला, लहान होतो यार तेव्हा मी तेव्हा रडलेलो आणि मग स्कूलला वगैरे क्लासला वगैरे गेलो नव्हतो. काहीतरी खोटं नाटक केलं होतं. त्याचा राग म्हणून मला पाठवत नव्हते. आणि मग मी बोललो की आता मी मस्तपैकी कपडे वगैरे पण भरून ठेवलेले छोट्याशा पिशवीमध्ये आणि मम्मीला बोललो की आता जाऊ दे, आता उद्यापासून मी चाललो माझ्या मामा घरी. मला इथे या घरामध्ये नाही राहायचंय, मी घर सोडून चाललो आणि मामाच्याकडे चाललो. आणि बघा मी किती स्मार्ट. मी घर सोडून पण मी एवढं थॉटफुल होतो की घर सोडून आपण काय करणार, म्हणून मामाकडे जाऊया. इमोशनल डॅम इट. तर मी आता मिशन घेतलं होतं की टाइम स्पेंड करायचा, बट काही खर्च करायचा नाही. तो आताच मी जरासा तोडतोय कारण की आता एवढा लांब आलो आहे बडे दिनों के बाद. म्हणून इकडची कुल्फी मला भरपूर आवडते. तर मी विचार केला की चला माझ्याकडे 357 आहेत, ठीक आहे तर 300 करूया, वाय नॉट. मी भरपूर कन्फ्युज आहे की इकडे हे 50 रुपयाचा पिस्ता घेऊ की 55चं काहीतरी वॉफल कोण घेऊ, कारण की मला हेही आवडतं, मला हेही आवडतं. बट 5 रुपये आपण वाचूया, मगाशी पडले होते म्हणून. भैया एक काम करते, 50 रुपये का पिस्ता देतो. हे बघा, ही मी घेतली आहे पिस्तावाली. मला ही भरपूर आवडतं आणि हे लोक अशा देतात ना, ते मला जास्त आवडतं. खूप जास्त खायला भेटतं आणि दॅट टू इन 50 रुपये. कुल्फी एकदम भारी होती. आणि आता मी तुम्हाला अपडेट देतो, माझ्याकडे आहे फक्त आणि फक्त 300 रुपये. आणि त्या 300 रुपयासोबत माझ्याकडे आहे फक्त आणि फक्त 100% बॅटरी. त्याच्यामध्ये मला सर्व्हाइव्ह करायचं आहे. म्हणून मी विचार केला की चला आपण परत मिशन आपलं चालू करूया. नो स्पेंडिंग बट टाइम स्पेंडिंग करायची आहे 2.0. तर आता इथं राऊंड मारत माझ्या डोक्यामध्ये असा अचानक भयानक विचार आला की चला आपण आपल्या मित्राला बोलवूया आणि टाइम स्पेंड करूया. जरा जाऊया असं फिरत कुठेतरी टाइम स्पेंड करूया, कारण की आपल्याकडे 4-5 तास आहेत जेवेपर्यंत. मग तोपर्यंत काय करू टाइमपास. मग बोललो की जाऊ ते मित्राला बोलूया आणि राऊंड मारून या ओपनला. तर आता तो येतोय, तोपर्यंत मी चालत कुठे जातो मला नाही माहिती. टाइम स्पेंड करायचं तू कुठे करायचं, मी विचार केला की चला तलाव पालीवरती जरासं असं उभं राहा, कारण की भरपूर मस्त थंडगार वारा येतो आणि मी असंच बघत बसलोय. म्हणून 2-3 साप दिसते मला जाताना, म्हणून माझी फाटली. म्हणून मी विचार केला की चला आता जातो परत, त्याच्या अगोदर ब्लॉक करून जाऊया. ओके, आता माझं पायही पडून झालं, अजूनपर्यंत माझा मित्र येत नाहीये, म्हणून मी त्याच्या घरी चालत चाललोय. त्याच्यामध्ये माझे पाय दुखायला लागले आहेत. ओके, मी विचार केला की चला पैसे वाचवूया आणि चालत जाऊया त्याच्या घराच्या जवळपर्यंत, कारण की तो जेवत होता. तो बोलले की ओके ठीक आहे, खूप लेट जेवत होता. मग मी बोललो की चला जाऊया, चालत जाऊया. आता माझे एवढे पाय दुखतात की मला नारळ पाणी खायची इच्छा झाली. मग आतापासून मी तुम्हाला जे कॅल्क्युलेशन सांगतोय ते जरा गलपाटलं आहे, कारण की मी बाहेर ब्लॉक करत होतो, मी भरपूर साऱ्या गोष्टी करत होतो, म्हणून कॅल्क्युलेशन माझ्या हातात राहिली नाही. मग आता मी नीटपैकी कॅल्क्युलेशन केली. आता माझ्याकडे आहे 294, दॅट इज स्टील मोर देन हाफ. म्हणजे मी अजून गोष्टी काय एन्जॉय करू शकतो.
पण अजून मध्ये मी काय स्पेंड नाही केला. चालत चालत चाललोय माझ्या मित्राकडे. आता पाय दुखायला लागले माझे प्लीज. तर आता एवढं लांबून चालत आलोय मी, लांबून चालत आलोय ठीक आहे. मला म्हणून आता मी खूप थकलो होतो खूपच. अंडरस्टँड मी प्लीज प्लीज. ओके, म्हणून मी विचार केला की चला जरा वाय नॉट म्हणून. कारण की भरपूर चालत आलो मी. तो यायपर्यंत काय माहिती किती वेळ लागतो त्याला यायला. हे कितीचं माहिती आहे का? 10 रुपयाचं म्हणून 10 रुपये प्लीज मायनस करा. आता माझ्याकडे आहे 285 रुपीज. काय किती वेळ हा किती वेळानंतर माझ्या चॅनलवरती परत लवकर सांगायचं असतं, असं अर्जंट मध्ये सांगतो. ह्याला सांगितलं होतं किती माहितीये का, 1 तासापूर्वी आला. 1 तासानंतर मी इथे बसलेलो ह्याची वाट बघत चार्जिंग 5% झाली. स्माइल काय करतो तू? फोटो नाही काढतो मी. लाजतो का चला. चल आता ओपनला नाही. चल एक चांगलं काम केलंय, पॉवर बँक आणलंय. मग नंतर माझ्याकडे एवढे तास होते, मग काय करणार, घरातही नाही जाऊ शकत. मग माझा रॅपिडो मला बोलला की चला आपण जाऊया उपवनला आणि तिथे टाइमपास करू. राऊंड मारत मग आम्ही गणपती मंदिरातही गेलो. मग नंतर आम्हाला भरपूर सारी माकडं ही दिसली, त्यांच्यासोबत टाइमपास केला. राऊंड मारता आम्हाला बघा कोण दिसलं. त्यांचा ॲक्वा मॅजिका चालू आहे. सगळे एकदम एन्जॉय करतात, पाण्यात डुबकी मारतात. बघ हा बरोबर पाण्यात डुबकी मारणार, परत उठणार आणि परत जाणार. मग नंतर राऊंड मारता एवढा धोधो पाऊस चालू झाला. मग आम्हाला उपवनमधनं निघायची इच्छाच नव्हती, कारण की एवढा मस्त नजारा आणि एवढा मस्त हवा येत होती. पण नंतर आपल्याला व्लॉगही कंटिन्यू करायचं होतं आणि आम्हाला खायचे होतं स्नॅक्स. आम्ही मस्तपैकी चिल मारलो उपवनला. आता माझी इच्छा झाली होती मका खाण्याची, बट हा माणूस बोलला की नको खाऊ. बट ठीक आहे चला, माझे पैसे वाचले त्याच्यामध्ये काय हरकत नाही. बट इकडचं वातावरण बघा किती भारी अमेझिंग आहे. मी आज याला बोललो की मी आज दिवस काढतोय 500 रुपयामध्ये. लगेच याला खायची इच्छा झाली. लगेच माझ्यावरच आहे. ऍक्च्युली माझी इच्छा झालेली काहीतरी खायचं. तिकडे मके वगैरे बघितलं तर तिकडे मका खायचा होता. आता हे बोल, हे तूच बोलला की हे खाऊया. पाहिजे तसं काहीतरी खाऊया. मस्त फिरल्याच्या नंतर आता आम्हाला नाश्ता खायची इच्छा झाली होती यांचं इकडे. आणि मग आता तू सांग माझं अपडेट किती बाकी आहे पैशांच्या. अपडेट मध्ये चॅलेंज मध्ये आता मी 100 रुपीजचा घेतलाय. हो. आता याचं बाकी 196 रुपये. आता पुढे किती खर्च करतो अजून. याचा डिनर पण होणार. मला इकडे सगळीकडे फिरायचं होतं म्हणून मी ह्याला बोलवलं. हा, आणि मी स्वस्तवाला घर सोडून आल्याच्या नंतर एक स्वस्तवाला रॅपिडो आपल्याला हवा असतो म्हणून मित्राला बोलवायचं. मग नंतर परत आम्ही असंच राऊंड मारत कुठे जायचं होतं आम्हाला कळत होतं, म्हणून आम्ही गेलो मंदिरामध्ये. कारण की आम्ही दुसरीकडे गेलो तर पैसा खर्च करायला आमच्याकडे पैसा नव्हता. आणि इकडे आम्हाला मस्त गरमागरम खिचडी भेटली आणि धोधो पाऊस पडत होता. अमेझिंग. आजचा दिवस एकदम मस्त गेला, बट एवढा धोधो पाऊस चालू झाला आहे. आता मला काहीतरी रिक्षा वगैरे करायच लागेल, कारण की बस तर भरलेलीच असणार सगळी. स्टेशन पासून सगळी बस भरूनच येणार. आणि माझ्याकडे पैसे उरलेत फक्त 200 रुपये. म्हणजे मी आता जर ऑटो केली तर गेले ते 200 रुपये. म्हणून मला शेअर ऑटो करावी लागेल किंवा बससाठी थांबावं लागेल. तर मस्तपैकी दिवस स्पेंड केल्याच्या नंतर आता मी आलो आहे माझ्या घरी परत. आणि मी आलेलो आहे रिक्षाने. ऑटो रिक्षा शेअर ऑटो केलेली आहे मी, कारण की माझ्याकडे नव्हते एवढे पैसे. शेअर ऑटोने माझे 50 रुपये आले. नॉर्मल ऑटो केले असते तर माझे 136 रुपीज जे माझे उरलेले आहेत ते सगळे गेले असते. म्हणून एकदम चांगल्यापैकी झालं माझं ट्रॅव्हल. आणि मी आता विचार करतो, आता 136 रुपीज आहेतच, म्हणून मी विचार केला की चला आपण काहीतरी आता इथे डिनर पण करून घेऊ. नाहीतर मी जाणार होतो घरी, कारण की मला वाटलेलं की हे सगळे पैसे संपून जातील. बट सरप्राइझिंगली नाही संपले आहेत पैसे सगळे. म्हणून मी आता काहीतरी डिनर करूनच जातो. पण आता विचार करतो की चला काहीतरी प्रोटीनवाला खातो. माझ्या इथे एक आहे जो प्रोटीनचं सगळं डिनर वगैरे विकतो, तर त्याच्याकडेच जातो. अँड सरप्राईज आहे मी की आतापर्यंत माझ्याकडे 136 रुपीज बाकी आहेत. म्हणजे इट इज टू मच. दिवसभरामध्ये फक्त 500 मध्ये सगळं काही मजा केली मी. प्रोटीन सॅलड तुम्ही बघतात किती अमेझिंग दिसते. त्यांनी सगळं एकदम नीट पैकी आणि हेल्दी वे, सगळं हेल्दी एकदम पॅक्ड होतं. त्यांनी प्रोटीन सॅलड बनवलं आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रोटीनच्या काय गोष्टी त्यांनी टाकल्या आहेत. आणि सूप त्यांनी टाकलं, दॅट इज ऑल्सो प्रोटीन. तर आता हे सगळं खाऊन घेतो आणि मग लगेच आपण जाऊया घरी फायनली. तर मी विचार केला की मस्त थाली वगैरे घेईल, बट मला असं आलं की आता सकाळी पण एवढं सगळं आपण खाल्लेलं आहे, तर आता काहीतरी हेल्दी खाऊन आणि जरा कमी खाऊन आपण झोपून जाऊया. तर म्हणून मी विचार केला की चला आपण या प्रोटीनवाल्याकडे जाऊया. आणि 70 रुपयाला आहे फक्त 70 रुपयाला. म्हणजे अजून माझे किती पैसे बाकी आहेत? 136 मायनस 70 रुपये. जरा मॅथ्स करावी लागेल. इथे मी लिहितोय ते बघा तुम्ही. आता मी लगेच घरी जातो. आणि आता किती पैसे उरले त्याच्यामध्ये काहीतरी घेऊ का की नको घेऊ? नाही घेतो. नाही घेत. आता लगेच घरी जातो. तर फायनली मी पोचलो आहे माझ्या घराच्या लिफ्टमध्ये. आता म्हणजे घरीच पोचलेलो आहे. खूप मजा आली आज मला हे करायला. आणि किती दिवसानंतर मी बाहेर एकटा ब्लॉग करतोय, तर त्याची फिलिंग खूप वेगळी होती. म्हणजे मला जमत नव्हतं, बट मी ट्राय करत होतो करायचं. अँड मला असं वाटतं की खूप मस्तपैकी केलेलं आहे. खूप पैसे वाचवलेले आहेत आणि भरपूर एन्जॉय पण केलेलं आहे मी. आणि इकडे तिकडे जायचं होतं, त्याच्यामध्ये माझे पैसे वाचले.
मित्राला बोलवलं, दॅट इज वाय. तर फायनली मी माझ्या घरी आलेलो आहे आणि भेटूया कोणाला जिने मला घरातनं बाहेर काढलं होतं. मी काढलं होतं की तुला जायचं होतं. आता बघ, मी घरातनं किती पैसे घेऊन गेलेलो, 500 रुपये. किती पैसे घेऊन गेलेलो. 500. आता बघ मी किती राहिले माझ्याकडे. दिवसभरात मी किती एन्जॉय केलंय आणि 50. सर्व्हाइव्ह केलंय. 50, 60. आणि हे काय 60, 66 रुपीज मी अजूनपर्यंत राहिले आहेत माझे. ठीक आहे, सकाळ ब्रेकफास्ट, डिनर, मध्ये स्नॅक्स, टाइमपास सगळं करून समजी बस आणि मग इकडे तिकडे जाण्यासाठी एक रॅपिडो रॅपिडो म्हणजे स्कूटी. हा झाली ना हाऊस पूर्ण. झाली. जायचं तर गेलास ना, पण झालं. तर बस असाच होता आजचा व्हिडिओ. मी आज विचार केला की चला असाच जरा टाइमपास चॅलेंज होता माझ्यासाठी. लहानपणी मी धमक्या द्यायचो ना कधी कधी की मी चाललो घरात पण सोडून. मेरे को मालूम है की मेरे शिवाय तुम नहीं रहेगा. आय नो दॅट. ठीक आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. मी भरपूर दिवसानंतर मी विचार करत होतो की मला काहीतरी बाहेर जाऊन ब्लॉग करायचा आहे. फायनली मी कधीतरी असं बोलतात ना हे करून मी गेलो आणि ब्लॉग केला. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका आणि भेटूया लवकरच. लवकर.